लग्नाचं वचन देऊन किंवा सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय। या प्रकरणी आरोपी असलेल्या एका पुरुषाची देखील न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। तक्रारदार महिला आणि संबंधित पुरुष 2010 सालापासून रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यांच्यातील संबंध संपुष्टात आल्यानंतर संबंधित महिलेनं न्यायालयात धाव घेतली। या संदर्भात आरोपीनं देखील जनहित याचिका दाखल करून हे आरोप योग्य नसल्याचं म्हटलं होतं। या प्रकरणी सुनावणी करताना लग्नाचं वचन देऊन किंवा सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हे बलात्कार ठरवता येणार नाहीत असा निर्णय न्यायालयानं दिलाय। खंबाटा कंपनी प्रकरणात मध्यस्थी करणारी शिवसेना आणि त्यांच्या खासदारांनी कामगारांना वाऱ्यावरती सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी केलाय। 2014 सालापासून खंबाटा ही कंपनी दिल्लीतल्या टर्बो एव्हिएशनने विकत घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले होते असा दावा देखील पावसकर यांनी केलेला आहे। खंबाटा या कंपनीमध्ये 3000 कर्मचारी आहेत, जे कंपनीच्या विक्रीमुळे वाऱ्यावरती आहेत। त्यांचे 400 कोटींहून अधिक रुपये थकवल्याचा आरोप आहे। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतर इंदू मिलमधील प्रस्तावित बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। इंदू मिलच्या जागेवरती आंबेडकर स्मारक उभारण्यात येणार असून भूमिपूजनानंतर अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे फक्त भूमिपूजन करून सरकार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतंय का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले। दरम्यान पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सरकारनं आंबेडकर स्मारकाच्या मार्गातील काही अडथळे दूर केले। आणि आता एक दुःखद बातमी, नायक असो किंवा खलनायक, विनोदी अभिनय असो किंवा चरित्र अभिनय, पडद्यावरती सर्व प्रकारच्या भूमिका अगदी सहजपणे साकारणाऱ्या ओम पुरींनी आता या जगातून कायमची एक्झिट घेतली आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं काल सकाळी त्यांचं राहत्या घरी निधन झालं। ते 66 वर्षांचे होते। काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि अनिल कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली। दरम्यान ओम पुरी यांच्या डोक्याला जखम झाल्याची माहिती मिळतेय। ही जखम नेमकी कशामुळे झाली याचा आता पोलीस तपास करतायत। दो चीज़ें बोलते थे वो मुस्कुरा के कि एक तो बोलते थे पर्सनैलिटी भी कोई चीज़ होती है और दूसरा बोलते थे कि टैलेंट भी कोई चीज़ होती है। It's unfortunate that we sum up a man's life when he's gone, but when I look back at him, I think he was one of the finest actors